नमस्कार मंडळी, तर मी मयुरी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवले आहेत हे सोया चिली, खूप टेस्टी आहेत। तर चला बघूया कशा प्रकारे केले आहेत ते। तर सुरुवातीला आपल्याला पाणी गरम करायचं आहे, त्यामध्ये मीठ आणि हे सोया चंक्स आपल्याला साधारण 5 मिनिटं किंवा उकळी येईपर्यंत एवढे आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मध्ये ढवळून घेते मी थोडंसं, आणि उकळी आली एक की गॅस बंद करायचा आहे आणि मग आपण हे थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे ते लवकर थंड होतील। आता थंड झाल्यानंतर याच्यातलं जे पाणी आहे ना एक्सेस, ते मी असं पिळून काढते। सगळ्यांमधलं आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे, पाणी जराही ठेवायचं नाही आहे, कारण आपल्याला हे फ्राय करायचे। तर त्यासाठी यामध्ये मी 1 चम्मच चवीनुसार मीठ टाकते, त्यानंतर लाल तिखट मसाला टाकते आणि 1 चम्मच आलं लसूण याची पेस्ट टाकते। आता सुरुवातीला आपण हे सगळं एकजीव करून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया। सगळ्या सोयाबीन्सना त्याचं जे कोटिंग आहे मसाला, मीठ आणि आलं लसूण याची लावून घेऊया। आता यानंतर आपण इथे मी 2 मोठे चमच एवढं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, ते आपण याला कोट करून घेऊया। जास्त दाबून करायची गरज नाही आहे, असं वरच्यावर त्याला लावलं, कारण हे ऑलरेडी ओले आहे, ते पीठ चिटकून जातं। गरज असेल तर घ्यायचे, मी पुन्हा एकदा 1 चम्मच घेतलेला आहे पीठ इथे। आता आपण हे फ्राय करून घेऊया। हे करत असतानाच मी एका साईडला तेलसुद्धा तापत ठेवलं होतं। तेल तापलं का हे आपण बघण्यासाठी 1 दाणा त्यामध्ये टाकून बघतोय, आणि मग अशा प्रकारे आपण हे सगळे सोया चंक्स फ्राय करून घेणार आहे। हे ओले असल्यामुळे त्यामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे बुडबुडे भरपूर येतात, आणि जसे जसे बुडबुडे कमी होत जातील तसतसे आपले हे सोया चंक्स भाजले चांगले असं समजायचं। आता बघू शकता थोड्या थोड्या वेळाने ह्यातले जे बुडबुडे आहेत ते कमी होत चाललेले आहेत। इथे तर आता पूर्णपणे कमी झालेले आहेत। तर आता आपण हे तेलामधून बाहेर काढायची वेळ आलेली आहे। तर इथे मी सगळे हे सोया चंक्स काढून घेते, आणि एखादा टिश्यू पेपरवर किंवा कपड्यावर ते मी काढून घेईन, कारण मग त्याचं तेलसुद्धा कमी होईल। आता यानंतर एका पॅनमध्ये आपण याला सोया चिली बनवून घेऊया। त्यासाठी बारीक चिरलेले लसूण, आलं आणि मिरची, आणि हे आहेत थोडेसे कोथिंबीरचे देठ, त्यानंतर पातीच्या कांद्याचा जो कांदा असतो तो घेतलेला आहे, आणि मग यामध्ये आपण घेणार आहोत शिमला मिरची, आणि असा कांदा चौकोनी कापून जसं चिलीमध्ये वापरला जातो तशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। परतून घेऊया चांगलं, आणि इथे हे आपले सगळे फ्राय करून सुद्धा झालेले आहेत। त्यानंतर सोया सॉस घ्यायचा आहे, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, थोडीशी साखर घ्यायची आहे टेस्ट मेंटेन होण्यासाठी, आणि चवीनुसार मीठ। हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण परतून घेऊया चांगलं, आणि मग यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी टाकल्यानंतर आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलं होतं तो कॉर्नफ्लोअर 1 चम्मच घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक त्याची पेस्ट बनवायची आहे, आणि ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे, कारण थिकनेस जो आहे तो यानेच येणार आहे। तर त्यासाठी थोडं थोडं टाकायचं आहे, आणि जेवढी गरज असेल तेवढं टाकायचं आहे। जर या स्टेजला तुम्हाला पाणी हवं असेल तर पाणीसुद्धा टाकू शकता। आता इथे फ्राय झालेले सगळे सोया चंक्स मी यामध्ये ॲड करून घेते आहे, आणि चांगल्या प्रकारे हे ढवळून घेईन। यामध्ये टाकलेली जी शिमला मिरची आणि कांदा आहे ना, तो जास्त शिजवायची गरज नाही, थोडासा त्याचा क्रंच आहे तो राहिला पाहिजे, तर तेवढंच करायचं आहे। यानंतर यामध्ये कांद्याची पात मी वरून टाकते आणि सर्व करते गरमागरम सोया चिली। टेस्ट खरंच भारी आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।